वेस्टर्न पॉलिटिकल थॉट म्हटलं की सर्वात आधी नाव येतं प्लेटो. पण बहुतेक विद्यार्थ्यांना प्लेटो म्हणजे फक्त रिपब्लिक एवढंच माहीत असतं. प्रत्यक्षात प्लॅटोने अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली, ज्यांनी राजकारण, नैतिकता, आत्मा, कायदा आणि राज्य यांची संपूर्ण दिशा ठरवली. या व्हिडिओमध्ये आपण प्लॅटोची सर्व प्रमुख पुस्तके सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. लेट्स सी बुक्स ऑफ द प्लॅटो. प्लॅटोच्या पुस्तकांबद्दल जाणून घेऊया. प्लॅटोज रायटिंग वॉज इन ए डायलॉग फॉर्म. म्हणजे प्लॅटोचं जे लिखाण आहे ते संवादात्मक स्वरूपाचं आहे, संवादरूपी आहे. द हिरो इन ऑल रायटिंग वॉज हिज टीचर सॉक्रेटिस एक्सेप्ट लॉ. लॉ हे पुस्तक सोडलं तर सर्व पुस्तकांमध्ये सॉक्रेटिस, प्लॅटोचा टीचर, हा हिरो आहे. म्हणजे सॉक्रेटिसचा प्रभाव प्लॅटोच्या सर्व पुस्तकांमध्ये पाहायला मिळतो एक्सेप्ट लॉ. इन डायलॉग टाइप रायटिंग, संवादात्मक लेखन पद्धतीत, philosophical ideas were advanced, discussed, criticized in context of conversation and debate. म्हणजे तत्वज्ञानिक कल्पना या संवाद किंवा वादविवाद यांच्या माध्यमातून किंवा यांच्या संदर्भात मांडल्या जातात व चर्चा केल्या जातात आणि त्यांची चिकित्सा केली जाते. तर प्लॅटोचं जे सर्व लिखाण आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची जी पुस्तके आहेत ती म्हणजे रिपब्लिक, स्टेट्समॅन, लॉज. हे प्लॅटोचं मेजर पॉलिटिकल वर्क आहे आणि प्लॅटोचे एंटायर पॉलिटिकल फिलॉसॉफी, संपूर्ण राजकीय तत्वज्ञान या पुस्तकांमध्ये आहे. द रिपब्लिक हे पुस्तक बघूया. या पुस्तकाला दुसरं नाव आहे कन्सर्निंग जस्टिस. हे पुस्तक ग्रेटेस्ट ऑफ ऑल वर्क आहे, म्हणजे सर्वात महान आणि श्रेष्ठ असं प्लॅटोचं काम आहे. प्लॅटोचं हे खूप महत्वाचं पुस्तक आहे. इट इज अ वर्क ऑफ यंग प्लॅटो. हे पुस्तक तरुण प्लॅटोने लिहिलेलं आहे. यंग प्लॅटो वॉज आयडियलिस्टिक. हा आदर्शवादी होता, त्यामुळे आदर्शवादी कल्पना या पुस्तकात आहेत. रिपब्लिकमध्ये इथिक्स, नीतिशास्त्र, मेटाफिजिक्स, अधिभौतिकशास्त्र, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, पॉलिटिक्स, हिस्ट्री, इकॉनॉमी या विषयांवर प्लॅटोच्या ज्या कल्पना आहेत त्या पाहायला मिळतात. आता मेटाफिजिक्स, अधिभौतिकशास्त्र म्हणजे काय, तर भौतिक जगाच्या पलीकडील सत्याचा शोध घेणारे तत्वज्ञान. आपण डोळ्यांनी पाहतो किंवा स्पर्श करतो त्याच्या पलीकडील गोष्टींचा अभ्यास हा अधिभौतिक शास्त्रात केला जातो. द रिपब्लिकला पॉलिटिकल अँड मॉरल ट्रिटीज म्हणजे राजकीय आणि नैतिक ग्रंथ असंही म्हणतात. आता याला पॉलिटिकल ट्रिटीज का बोलतात, बिकॉज इट डील्स विथ द नेचर ऑफ अँड ऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट. म्हणजे हे पुस्तक राज्याचे स्वरूप, राज्याची संघटना या गोष्टींची डील करतं. त्याला मॉरल ट्रिटीज का म्हणतात, तर हे पुस्तक नेचर ऑफ जस्टिस, न्यायाचे स्वरूप, आणि मॉरल गुडनेस, नैतिक सद्गुण या विषयावर चर्चा करतात. सॉक्रेटिस वॉज अ मेन स्पोक्सपर्सन इन द बुक. या पुस्तकांमध्ये सॉक्रेटिस हा मुख्य प्रवक्ता आहे. सॉक्रेटिसचा प्रभाव या पुस्तकात आपल्याला बघायला मिळतो. तर रिपब्लिकचा काय अर्थ आहे, तर रिपब्लिकचा ग्रीकमध्ये जस्टिस, न्याय असा अर्थ होतो आणि लॅटिनमध्ये स्टेट अँड पॉलिटी म्हणजे राज्यव्यवस्था किंवा शासन पद्धती असा अर्थ होतो. तर भारताच्या संविधानात प्रिॲम्बलमध्ये जो रिपब्लिक शब्द आहे त्याचा अर्थ स्टेट किंवा पॉलिटीच्या संबंधित आहे आणि प्लॅटोचं जे रिपब्लिक हे पुस्तक आहे त्याचा अर्थ जस्टिस, न्यायाच्या संबंधित आहे. त्यामुळे रिपब्लिक हे बुक एक्सप्लोर द नोशन ऑफ जस्टिस. हे पुस्तक न्यायाच्या संकल्पनेचा शोध घेतं. इट हॅड अ स्कीम ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण पद्धत कशी असावी यावर प्लॅटोने आपले विचार मांडले आहेत. म्हणूनच रुसोने रिपब्लिकला फायनेस्ट ट्रिटीज ऑन एज्युकेशन एव्हर रिटन असं म्हटलेलं आहे. म्हणजे शिक्षणावर लिहिलेला आतापर्यंतचा उत्तम ग्रंथ असं तो बोलतो. इट कंटेन अ डिटेल एक्झामिनेशन ऑफ द गुड लाईफ. म्हणजे चांगलं उत्तम आयुष्य काय आहे याबद्दल या पुस्तकात सांगितलं आहे आणि ते कसं मिळवावं, हाऊ टू अचीव, याची रूपरेषा दिलेली आहे. इट डील्स विथ द एव्हरी एस्पेक्ट ऑफ ह्युमन लाईफ. म्हणजे मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूशी हे पुस्तक डील करतं. द स्टेट्समॅन आणि लॉ या पुस्तकांबद्दल बघूया. ह्या पुस्तकांमध्ये सॉक्रेटिसचा प्रभाव नाही. इट डिवाइड ऑफ सॉक्रेटिस इन्फ्लुएन्स. द स्टेट्समॅन जे पुस्तक आहे त्या पुस्तकांमध्ये रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य याचं समर्थन केलेलं आहे आणि डिक्टेटरशिप याचा विरोध केलेला आहे. लॉ हे मॅच्युअर प्लॅटोचं पुस्तक आहे. म्हणजे प्लॅटोने आयुष्याच्या उत्तरार्धात पुस्तक लिहिलेलं आहे. रिपब्लिकवर जेव्हा टीका होते त्यानंतर तो लॉ हे पुस्तक लिहितो. लॉ मध्ये मिक्स कॉन्स्टिट्यूशन, मिश्र राज्यघटना
याचं समर्थन केलेलं आहे. तर लॉ मध्ये अत्यंत हुकुमशाही, एक्स्ट्रीम डिस्पोटिझम आणि एक्स्ट्रीम फ्रीडम, पूर्ण स्वातंत्र्य या दोन टोकांमध्ये संतुलन आखलं गेले. या पुस्तकात वास्तववादी संकल्पना मांडलेल्या आहेत. दिस बुक डील मोर विथ द ऍक्च्युअल स्टेट अँड ग्राउंड रियालिटीज अँड नॉट आयडियलिझम अँड रॅडिकल आयडियाज इन रिपब्लिक. म्हणजे रिपब्लिक मध्ये जो आदर्शवाद आणि क्रांतिकारी कल्पना मांडल्या आहेत, त्याऐवजी हे पुस्तक प्रत्यक्षात जे राज्य आहे आणि प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे याच्याशी अधिक संबंध ठेवतं. आता अरिस्टॉटल रिजेक्टेड द प्लॅटोज रिपब्लिक अँड एक्सेप्ट द आर्ग्युमेंट इन लॉ. अरिस्टॉटल रिपब्लिक या पुस्तकाला नाकारतो आणि लॉ मध्ये जे आर्ग्युमेंट आहेत, जे राज्य प्लॅटोने सांगितलेले आहे, त्याचा स्वीकार करतो. इट इज फॉर दिस रिझन दॅट अरिस्टॉटल आयडियल स्टेट इज ऑलवेज प्लॅटोज सेकंड बेस्ट स्टेट. म्हणजे अरिस्टॉटल जे आयडियल स्टेट आहे, आदर्श राज्य आहे, ते प्लॅटोचं सेकंड बेस्ट स्टेट आहे. म्हणजे प्लॅटोने लॉ मध्ये जी राज्याची संकल्पना सांगितलेली आहे, ते अरिस्टॉटलसाठी आदर्श राज्य आहे, उत्तम राज्य आहे. ही प्लॅटोची 3 महत्वाची पुस्तके आपण बघितली. त्यामध्ये रिपब्लिक हे खूप महत्वाचं पुस्तक आहे. त्यामध्ये प्लॅटोची संपूर्ण फिलॉसॉफी आपल्याला बघायला मिळते.